जय काय झालं? दादा म्हणाला या मग बघू. मग काय करता आता? जातो. नशीब नाही म्हणाला असतास ना, चांगलं सुनवलं असतं तू. पण ठीक आहे, आता हे सगळं सामान घेऊन मी घरी जातो, म्हणजे अण्णांना काही कळायला नको. जय, उद्या आपण तिथूनच ऑफिसला जाऊया. ऑफिस मधून आपण हाफ डे घेऊन मग जागा शोधायला जाऊ. चला, तुम्हाला हवं ते सामान घ्या मग आता. थँक्स यार सुहास. हे असलं काही बोलणार असशील ना, तर या बॅगा पण घेऊन जा तुमच्यासोबत. आहे. चला, स्टेशन पर्यंत येतो तुमच्या बरोबर. अण्णा घ्या, ह्यात मी काही तिखट घातलं नाहीये. हा शोभा शोभा, अगं हे वाच. काय बाई, लोकांची डोकी पण काय काय चालतात नाही. अण्णा अण्णा, अहो हे काय? हा अहो, दुपारी पण तुम्ही नीट जेवलेलं नाही आहात. अहो, त्यांना ना आजकाल भूक लागत नाही. काय करणार, त्यांच्या लाडक्या सुनेच्या हातचा स्वयंपाक नाही ना होत घरात. माझ्या हातून ना तिखट जरा जास्तच पडतं आजकाल जेवणामध्ये. अगं पण अण्णांना तिखट चालत नाही शोभा. तू एक काम करत जा, तू ना स्वयंपाक करताना थोडी भाजी वेगळी अण्णांसाठी काढून ठेवत जा आणि मग तिखट टाकत जा. हो का? चालेल चालेल. हा, अजून काय काय करू? नाही, सांगा सांगा. तुम्हाला काय सगळं सोपं वाटतं का हो? काय एवढं सगळं मी एकटीने करायचं? घर आवरायचं, चिनूचा सगळा अभ्यास घ्यायचा, त्याचा पसारा आवरायचा, यांच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या औषधाच्या वेळा, तुमच्या डब्यांच्या वेळा, एवढं सगळं करून पुन्हा 2 वेळच्या वेगवेगळ्या भाज्या करायच्या आहेतच. मी मोठी सून आहे ना, म्हणून मी करते सगळं गपगुमान. ती लाडकी यांची धाकटी आहे, तिला काळजी नाही. पण यांना खूप असतं तिचं कौतुक. सतत आपला आदिती आदिती. आता आता तिला सांगितले ते येऊ नकोस, झालं, लगेच घेतलं मनावर. राजा राणीचं इथे फिरकायचं नाव नाही. अगं पण घ्या, आता कोण आलं, कामात कमी असते. घ्या. अय्या, अय्या तुम्ही म्हणजे 100 वर्ष आयुष्य तुम्हाला दोघांना. आत्ता तुमच्याबद्दलच बोलतो तो आम्ही, म्हणजे अण्णा तुमची आठवण काढत होते आणि मी पण काढत होते आठवण तुमची. अगं आदिती, काय सांगू तुला, अगं आज पण जेवले नाहीयेत ग. हे बरं झालं तू आलीस ते, नाही तर तुला बघून तरी जेवतील ना. अगं शोभा, या या या. अहो, नुसते बघत काय बसला, त्यांच्याकडे पाणी द्या. एवढं लांबून आलेत ते कुठून तरी. हो हो, घ्या. हे काय? जेवला नाहीत तुम्ही? मी म्हटलं होतं ना तुम्हाला जेवून घेत जा म्हणून. अगं काही नाही, आजच जरा भांडणं, औषधं चालू आहेत ना. हो म्हणजे, अरे नाही, माझं खूप लक्ष असतं त्यांच्या औषधांवर. केतकर कसे आहेत? बरेच दिवसात बोलणं नाही झालं त्यांच्याशी. आज तुम्ही दोघं आलात तर
त्यांचा फोन लावून द्या, जरा बोलणं होईल त्यांच्याशी. अण्णा नंतर फोन करते. बरं, राहू दे, नंतर कर. हा? आणि काय ग, कशाला आलीस एवढी दगदग करून? मी तुला सांगितलं होतं ना, काही दिवस आराम करायचास, नंतर यायचंस. अण्णा मी बरी आहे आता. आणि आज रविवार म्हणून आलोय, त्यात दगदग कसली? बरं, आता आलीयस तर आराम कर. आणि हो, संध्याकाळी लवकर निघा, नंतर गर्दी होते. हो. अण्णा, अहो आदिती आणि जय राहायला आले तिथे 2 दिवस. काय ग, केतकरांकडे सगळं ठीक आहे ना? हो हो अण्णा, सगळं ठीक आहे. अहो हा, जरा येता. जरा ते सामानाची यादी द्यायची आहे तुम्हाला, ती आठवली मला. हं? या. हो. मी आलो हा जरा. काका काकू. चिनू, कसा आहेस तू? मजेत. आणि हे काय, तू घरी कसा काय? खेळायला नाही गेलास खाली? चिनू बोल ना. पण मी बोलणार नाहीये तुमच्याशी. का रे? तुम्ही वेकेशन मध्ये पण नाही आलात. आपण खूप एन्जॉय केलं असतं, खूप मजा आली असती. मग आज करूया एन्जॉय. खूप खेळू, अगदी रात्रीपर्यंत. म्हणजे तुम्ही आज राहणार आहात? काका तुम्ही खरंच आज राहणार आहात? हो चिनू. मग मी उद्या शाळेला दांडी मारतो, तुम्ही ऑफिसला दांडी मारा. आपण खूप मजा करू. घरात एवढी कामं पडली, त्याच्यात मध्ये आता परत हे काय काळ वेळ नाही, काय नाही काय नाही. आहे आपलं घर उघडं. या. आहेच दादा सांभाळायला. एवढी कामं पडलीत घरामध्ये. शी. अहो मला ते नवीन हवं. हे काय असं नुसतं हाताने? बायको, मला कळतच नाहीये. पण त्यांनी असं अचानक ठरवलं कसं इथे यायचं? नाही अचानक नाहीये. जयचा फोन आला होता मला. हो का? हो. छान. मग हे मला कधी सांगणार आहात? ते हे असे घरात आल्यानंतर. अगं तुम्ही पण ना कमाल करता खरंच. आपलं घर म्हणजे काय पिकनिक स्पॉट वाटतोय का त्यांना? अगं पण शोभा, 2च दिवसांचा तर प्रश्न आहे ना. अच्छा, म्हणजे 2 दिवसाची एक पिकनिक. वा, जीवाची मज्जा करायला आलेत ना. हे बघ अगं, तुलाही जरा आराम मिळेल ना. म्हणजे आदिती आलीये तर ती करेल ना सगळं. आराम. 2 दिवस घरात अडचण वाढेल, त्याचं काय? एरवी बरं आहे, दोघं येतात आणि निघून जातात. 2 दिवस इथे राहणार म्हणजे सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं वाढणार आहे. तुम्हाला काही कळतंय का हो? शी. जाऊ दे, तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. कधी माझं हो, तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं काही कळतंय का? काय? अण्णांचा लाडका मुलगा आणि लाडकी सून आलेत. छान गप्पा गोष्टी होती. अण्णांनी त्यांना आपल्याबद्दल काही वेडं वाकडं सांगितलं तर? पण असं काय सांगणार आहेत अण्णा? कधी कळणार हो तुम्हाला? हे बघा,
अण्णा आजारी होते, जयनी त्यांना पैसे दिले, ते आपण घेतले, वापरले. वापरली म्हणजे मी अण्णांसाठी फळं आणली होती, सफरचंद आणली होती, ती एवढी महाग होती पायी ग. शी ते सांगते. पण मग अण्णांनी हे सगळं त्यांना सांगितलं तर पण आता तर ते आलेले आहेत, आता काय करणार? बघू, जय बोलणार आहे माझ्याशी. तुमच्याशी हो. राहू देत, मी बोलते त्याच्याशी. हं? नाही, तुम्ही बोलायला लागलात ना तर त्यांचं 2 दिवसाचं राहणं 4 दिवसावर लांबेल. तुमचं बंधुप्रेम उफाळून येतं ना, माहिती मला. तुम्ही ह्यात मध्ये पडू नका, कळलं? बरं ठीक आहे, ते सामानाची लिस्ट देतेस ना तू? काही गरज नाही, देते मी ती जयकडे, आणेल तो. तुम्ही काम करा, तुम्ही ना सोसायटीची मीटिंग आहे म्हणून खाली जा आणि जेवणाच्या वेळातच परत या. हं? बर. अशी मान हलवू नका, ती खाली घाला आणि सरळ खाली जा. आणि आल्यानंतर मध्ये काही बोलू नका, मी बघते काय करायचं ते. हं? तुम्ही जा. ठीक आहे. दोघांना फोन लावते पण कुणाचाच लागत नाहीये. The number cannot be reached now. काकू काकू हा? दोघांना फोन लावते पण कुणाचाच लागत नाहीये. ती The बाईस number काहीतरी cannot be पडपडते reached इंग्रजीत. now. Please hang up and try अगं again. परत ट्राय कर. मग आजपासून तेच करून राहिले पण तुमचं लक्ष कुठे? कुठे गेली असतील ही मुलं? फोनही केला नाही. विरारला तर गेली नसतील. तिथला फोन नंबर आहे, तिथे फोन करू. शकू, काम आटप पटापट, भरपूर कामं राहिलेत. दोघांचा बी फोन लागत नाही, काळजीच वाटून राहिलीये. देवा, आता तूच आहेस त्या दोघांच्या पाठीशी. अदिती, आज जेवण तू केलंस? हो अण्णा. जेवणाची चवच सांगतेय. आज जेवताना कसं छान वाटतंय. अण्णा, अजून काही हवंय? हे वाढलेस ते तर संपून दे. आणि तुम्ही कधी बसणार जेवायला? अण्णा, जय आल्यावर आम्ही बसू जेवायला. आणि आता पुढचे 2 दिवस मीच करीन स्वयंपाक. हो ग बाई, जळली मेली आमच्या हाताला कुठलीच. हो की नाही अण्णा? आमची म्हणजे काय, भाजीमध्ये मसाला आणि वरणामध्ये पाणी. असंच काय नाही शोभा, म्हणजे तूही पोळ्या छान करतेस. हो का? ओ नाही हो, नाही पण अदितीच्या हातची कुठे चव आहे पोळीला, हो की नाही अण्णा? ए, तूच करा पुढचे 2 दिवस जेवण. तुमची रोज आठवण यायची मला. अदिती, तुझ्या अपघाताचं कळलं आणि मग मला राहावेच ना. मला काही बघायला नाही येता आलं तुला. सारखं चुकल्यासारखं वाटायचं. मन खायला उठायचं. तू एवढं करतेस माझ्यासाठी आणि मी. अण्णा, मी आता बरी आहे ना. आणि तुम्ही फोनवरून चौकशी करायचात ना, तेही अगदी न चुकता. आणि काय ग, तुम्ही खरंच 2 दिवस इथे राहायला आलात का? अदिती, केतकरांकडे सगळं ठीक आहे ना? हो अण्णा. नक्की?
अण्णा तुम्ही असं काय विचारताय त्यांना? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय केतकरांनी या दोघांना हकलून दिले म्हणून हे दोघं आपल्याकडे राहायला आले? The number cannot be reached now. The number cannot be reached now. Please hang up and try again later. शकू, ए शकू. काय काकू तू मगाशी कुणाला तरी फोन लावत होतीस ना ग? हो, पण दोघांले फोनच लागत नाही ना. सकाळ प्रयत्न करते मी. कुठे असतील बाई ही मुलं? काय खाल्लं असेल त्यांनी? अजून आदितीचा अशक्तपणा गेला नाहीये ग. त्यात हे ऊन. हो ना, मला बी काळजी वाटून राहिलीये. कारण तुला तुझी तत्व माणसांपेक्षा महत्वाची वाटत नाहीत ना. पण इतरांना काहीच फरक पडत नाही. माझ्याशी अशी आडवळणं घेऊन बोलायची गरज नाही. जे काय असेल ते तोंडावर बोला. मला माझी तत्व महत्वाची वाटतात. त्या मुलांनी माझा विश्वासघात केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला काही फरक पडत नाही. काय नाही फरक पडत. मग त्या दोघांना फोन का ट्राय करत होतात? मला जरा पडायचंय. तुम्ही जा जा जा. अण्णा तुम्हाला सांगू का, केतकरांना काही करणं शक्य नाही. ही दोघं म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहेत. हो, मी पाहिलंय. आणि मला खात्री आहे केतकर या दोघांनाही कधीही अंतर देणार नाही. हो, खूप माया लावली त्यांनी. आणि मग सतत आदितीचे दाखले देत असतात ना ते सगळ्यांना. ते काय हकलवणार आहेत ह्यांना? अहो अण्णा, ते काय झालं, खूप दिवस तुम्हाला भेटले नाहीत ना दोघं, म्हणून आलेत भेटायला. हो की नाही अदिती? हो. मग हे दोघे इथे राहिले तर आनंदच आहे, पण माझ्याकरता तुम्ही दोघांनी इथे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्रास होईल. अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही अण्णा. आता बघा ना, तुम्ही दोघं आलात, अण्णांना भेटलात, आम्हाला भेटलात, किती आनंद झाला म्हणून सांगू. तुम्ही दोघं असे वरचेवर येत जा भेटायला. म्हणजे कसं ना, तुमचं आमच्यावर किती प्रेम आहे ते कळतं ना त्यातून. हो की नाही अण्णा? अण्णा, मला ना आपल्या या जयचं काही कळलेलंच नाही हो. हा, आता म्हणजे बघा कसा, इतकी आदिती आजारी आहे तर दगदग करून इथपर्यंत आणलंय ते. असा कसा रे तू? हा, तुला ना जरा काळजी नाही ना तिची? आता बघ, इतकं सगळं करून परत ऑफिसला जाणार, हा, तिकडची कामं आहेतच, तिथून येणार त्या गर्दीतून. बापरे, विरारच्या ट्रेनची गर्दी, विचार केला तरी भीती वाटते हो मला अण्णा. ते काय रे, ट्रेन मध्ये पाय ठेवायला तरी जागा असते का? नाही ना. मग तिथून येणार ही, परत संध्याकाळचं आपल्या सगळ्यांचं करणार. केवढी दगदग होईल ना हिला. आपलं घर म्हणजे काय महाल थोडी आहे. तेच आम्ही 4 जणच कसे बसे राहतोय, त्यात आता अजून 2 डोकी वाढली तर घराचं काय. हो की नाही हो? हो हो, शोभा म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे उगाच आदितीची दगदग होणार ना. तुम्ही येत जात राहा ना नेहमी. हा, अदिती, जय, बाकी सगळं राहू द्या.
पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही वेगळे राहत असलात ना तरी आपल्या माणसांमध्ये राहत आहात. हे पहा, मी इथे दुःखात आहे असं समजू नका. शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं. कोणावर अवलंबून राहणं नको. तुमचं घर हे नाही, ते आहे. भाड्याचं का असे ना, ती माणसं आपली आहे. तिथे तुम्ही हक्कानी राहू शकता. आणि शेतकऱ्यांबद्दल तर मी काय सांगू. आयुष्यभर मला जे तुमच्यासाठी करता आलं नाही ना ते त्यांनी केलंय. त्यांना कधीही दुखवू नका. आपलेपणा तो हाच असतो. घर आपल्या माणसांचं हवं, हक्काचं हवं. गिरगावातलं माझं घर माझं हक्काचं होतं. आता वाट बघतोय तुमच्यासोबत माझ्या घरात जाण्याची.